बऱ्याच वेळेला मराठी सिनेमामध्ये पण आपण बघतो की फर्स्ट टाइम डिरेक्टर्स खूप येतात, जी आपली कथा त्यांना मांडायची असते. आणि त्यासाठी मग ते आजूबाजूला जे त्यांच्या परिचयाचे असतील, ज्यांच्याकडे पैसे असतील, जे इन्व्हेस्ट करू पाहतात, अशाकडून ते फिल्म करून घेतात. आजची ही परिस्थिती आहे की बरेच म्हणजे 100 सिनेमे बनत असतील तर त्यातले 20-30 रिलीज होत आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीला शिव्या देऊ का? तर ठीक आहे, तिथे ज्या अडचणी आहेत त्या आहेतच. पण मी ह्या बाजूची पण तुम्हाला मी बिईंग अ प्रोफेसर आणि मी सांगते की आपण बऱ्याच वेळेला फर्स्ट प्रिंट पर्यंतची कॉस्ट काढतो. ते जे दिग्दर्शक आहेत, जे फर्स्ट टाइम कथा लिहितात, त्यांचीच कथा असते, तेच एडिट करतात, तेच हे करतात. तर माझ्या सिनेमाला समजा ₹10 खर्च येणार आहे, तर मी ₹10च गणित ठेवलेलं आहे डोक्यात. आणि मी फार रोमॅन्टिक असतो त्या बाबतीत. तर ते 10चे 12 होतात, मग ते मध्येच कुठेतरी शूटिंग थांबतं, मग ₹2ची जुळवाजुळव करून ते ₹12 मध्ये सिनेमा बनतो. पण त्याला पोहोचवण्यासाठी तेवढेच ₹10 लागणार आहेत. हे गणित नसतं आणि मग मग तुम्ही परत दारोदारी फिरायला लागतात. जेव्हा तुम्ही ₹10ची जुळवाजुळव केली, तोवर इंडस्ट्रीमध्ये अजून 100 सिनेमे आलेले असतात. तर हे म्हणजे मी ह्या मंचावरून सांगेल, की जेव्हा चित्रपट बनवता, तेव्हा पोस्ट प्रोडक्शनच्या पलीकडे मार्केटिंग डिस्ट्रिब्युशन नावाचा प्रकार आहे. तोही तुम्ही गृहीत धरा आणि मग म्हणा, की माझा चित्रपट ₹20 तयार होणार. तर ह्या ज्या अडचणी आहेत ना, तुम्ही जे म्हणताय, त्या नाही होणार एवढ्या.